बरेच जण काय करतात, की बाबा तांब्याच्या भांड्यात रात्रभर पाणी ठेवायचं आणि मग हं. सकाळी उठून ते प्यायचं. हो, हो, हो. किंवा खूप जण ऑफिसला येताना सध्या त्या कॉपर बॉटल्स वापरतात. तांब्यातनं पाणी पिणं हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. तुमची रोगप्रतिकारक क्षमता याने वाढते. अरे म्हणजे आयुर्वेदामध्ये असं वर्णनच केलेलं आहे, की पितळ आणि तांब हे श्रेष्ठ आहे. म्हणजे तांब्यातनं पाणी पिणं हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. तुमची रोगप्रतिकारक क्षमता याने वाढते. हं, हं. पण एक ड्रॉबॅक आहे. तुम्ही बघितलं जर ती तुम्ही बाटली आतनं स्वच्छ नाही केलीत, तर तिथे असे ग्रीन लेयर्स येतात त्याला. आतनं बुरशी चढते तिथे आपण म्हणतो ना आणि मग ते चुकीचं. मग त्यांनी आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे किडनीसाठी ते प्रॉब्लेमदायक असू शकतं. सो तांब्याची बॉटल जरूर वापरा आणि स्वतःची स्वतः रोज स्वच्छ स्वतः धुवा. म्हणजे त्याचा कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही. उलट त्याचे लाभच होतील. म्हणजे पूर्वी ते बादल्या असायच्या बघ ना, त्यासुद्धा तांब्याच्या, स्टीलच्या असायच्या. आता आपण अंघोळीचं पाणी वापरतो, प्लॅस्टिकमधलंच पाणी घेतो. अशावेळी आपण एखादा व्याधी झाल्यावर म्हणतो, की हे आपल्यालाच का झालं? पण हे मायन्यूट पार्टिकल्समधनं हे सगळं आपल्या शरीरामध्ये जात असतं. हॉटेल्समध्ये तू गेलीस तर पितळ्याची भांडी असतात. सो त्याच्यामध्येही तुम्ही जेवलात किंवा त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या प्लेट्स आणि ह्या घेतल्यात किंवा त्याच्यामध्ये अन्न शिजवलं तर त्याचा तुम्हाला त्रास होत नाही. म्हणजे ज्या घटक पदार्थ आहेत ना त्यांची क्वालिटी तेवढीच चांगली राहते. म्हणजे 98% मेंटेन राहते. सो पितळ हे सुद्धा खूप चांगलं आहे. कांस्य म्हटलं तर सगळ्यात चांगलं आहे.